नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा ना प्रेक्षकांनो, अजून हा पार्थ किंवा कोणीच सावरलेलं दिसत नाहीये. आता बघा, त्याने स्वतःला कोंडून सुद्धा घेतलेलं आहे आणि हे जेव्हा जीवाला कळतं तेव्हा तो त्याला आवाज देण्यासाठी जातो, पण ही रम्या त्याला जाऊ देत नाही. उलट त्याला दोन गोष्टी अजून सुनावते. रम्या म्हणते की ह्या घरात सगळ्यात जास्त जीव कोणाला लावला. रम्या म्हणते की सांग ना, तुला आणि त्या काव्याला. रम्या म्हणते की तुम्हीच दोघांनी त्या बिचाऱ्याला आयुष्यभराची जखम दिली आहेत. आणि बघा तिकडं मानेंनी दार दार ठोकून ठोकून बेहाल झालेले असतात. रम्या बघा नको नको काय ते सुनावत असते आणि म्हणते की त्याच्या भावना चिरडून टाकल्या तुम्ही. बघा प्रेक्षकांना, इकडं जीवा तिच्याशी बोलण्यासाठी जाणार, पण रम्या त्याला काही बोलूच देत नाही आणि म्हणते की बस, म्हणते की काही बोलूच नको तू. रम्या म्हणते की या सगळ्यांसाठी ना एक वेळ पार्थ तुम्हाला माफ करेल, या घरातलं इतर कोणीही कधीच तुम्हाला माफ करणार नाही. बघा प्रेक्षकांना, आता ही कोण सांगणार घरातल्यांना की यांना माफ करू नका म्हणून. असो, इकडे काव्य आपल्या जीवा माहिती आपल्याला की काय कोणाचं ऐकून घेत नाही. तो म्हणतो की बास रम्या, म्हणतो की काय बोलतेस तू. जीवा म्हणतो की मुळात ना तू ह्या सगळ्यांमध्ये पडूच नको. जीवा म्हणतो की नाही पडलीस तर बरं होईल. जीवा म्हणतो की आमचं काय ते बघून घेऊ, मी बघतो काय करायचं ते. का इकडे हा दरवाजा वाजवण्यासाठी जाणारच, पण ही रम्या त्याच्याजवळ जाऊच देत नाही आणि म्हणते की मागे हो तू. रम्या म्हणते की तुला कळत नाहीयेत का मी काय सांगते ते. रम्या म्हणते की पार्थ अजिबात रिस्पॉन्स देत नाहीये, आवाज येत नाहीये. प्रेक्षकांनो, इकडे मानेनी ताई दार वाजवतच असतात की पार्थ पार्थ, त्याला हाका पण मारत असतात. रम्या म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय, अजून तू त्याच्या समोर जातोयस, मूर्ख आहे का जरा. इकडे जीवा माहिती, जीवा पण आवाज चढवतो आणि म्हणतो की रम्या. रम्या म्हणते की आवाज कमी. बघा ही रम्या कोण सांगणारी त्याला आणि म्हणते की आजपासून तुझी नजर आणि तुझा आवाज खाली ठेव. बघा प्रेक्षकांनो, इकडं मानेनी कोणत्या टेन्शन मध्ये आहे आणि हिला बघा काय उकरून ठेव काढायचं आहे. ही रम्या म्हणते की थोडीशी लाज असेल ना, सगळी काव्याबरोबर पाठवून दिलेली आहेत. प्रेक्षकांनो, आत्ता मानेनी त्यांच्या तोंडातनं आवाज फुटलेला आहे. त्या म्हणतात की रम्या, अगं काय बोलतेस तू, तू जरा गप्प बस ना, काय वेळ आहे आणि तुम्ही वाद कसले घालताय. प्रेक्षकांनो, ही मानिनी काकू रम्यालाच ओरडून परत जाते आवाज द्यायला पार्थला आणि म्हणते की बस जरा. इकडे मानिनी काकू म्हणतात की पार्थ, आम्ही आहोत ना रे इकडे, दार उघड ना. मानिनी ताई जोरा जोरात आवाज देतात, अरे पार्थ दार उघड ना. रम्या बघा आणि म्हणते जीवाला की तुझ्यामुळे जर पार्थला काही झालंच ना, आणि ही रम्या म्हणते की मी तुला सोडणार नाही जीवा. बघा व मानिनी ताई म्हणतात की रम्या, काही होणार नाहीये त्याला. आणि ताई रम्यावरच चढतात आणि म्हणतात की तुला सांगितलं ना गप्प बस. मानिनी ताई म्हणतात की जीवा अरे इकडे ये बरं, तूच बोल त्याच्याशी, तुझं ऐकतो का बघू तो. मानिनी काकू म्हणतात की तू बोल पार्थची. पण बघा प्रेक्षकांनो, या रम्याला जीवाला त्याच्याजवळ जाऊच द्यायचं नसतं. प्रेक्षकांनो, ही रम्या अडवते, पण जीवा भावासाठी काही पण करायला तयार असतो आणि तो म्हणतो रम्या हो ग बाजूला हो, आणि ती जीवा रम्या अडवते त्याला. पण बघा प्रेक्षकांनो, पार्थने आता दरवाजा खोललेला दिसतोय. काय इथे मानिनी काकूंच्या जीवात जीव आलेला असतो आणि काकू म्हणतात की पार्थ अरे काय हे रवलंस का. प्रेक्षकांनो, मानिनी ताई त्याच्या गळ्यात पडतात आणि म्हणतात की तू ओकेस ना बाळा. हे पार्थ नुसतं मान डोलवतो आणि म्हणतो की क्लायंट सोबत कॉल चालू आहेत, मी बाहेर जाऊन बोलतो, कोणी डिस्टर्ब करू नका. इकडे मानिनी ताई म्हणतात की पार्थ अरे, तेवढ्यात पार्थ म्हणतो की काळजी करू नको आई, मी कुठल्याही टोकाचं पाऊल उचलणार नाही. अशा वागण्याने तुला बाबांना कोणता त्रास सहन करावा लागणार आहे याचा अंदाज आहेत मला. आणि हे सगळं टोमणं जीवाला असतं बरं का प्रेक्षकांनो, तेवढ्या त्याच्या फोनवर कुलकर्णी नावाने फोन येतो आणि ही रम्या म्हणते की कुलकर्णी म्हणजे आपले नागपूरचे क्लायंट्स ना. प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते की मी सुद्धा कॉलमध्ये जॉईन करू का प्लीज. तिला फक्त हा पार्थ खुणवतो आणि बाहेर यायला लावतो. ही रम्या मानिनी ताईंना म्हणतात की मी आहे त्याच्याबरोबर. प्रेक्षकांनो, हे दोघे गेल्यानंतर जीवा म्हणतो आईला की काय होऊन बसलं हे सगळं, गुंता झालाय सगळा. जीवा म्हणतो असं वाटलं होतं की 16 तारखेनंतर हा गुंता सुटेल. जीवा बिचाराला वाईट वाटतं आणि तो म्हणतो की हे सगळं गुंतागुंतीच्या सुद्धा पलीकडे गेलं. हा प्रेक्षकांनो, इकडे मानिनी ताई म्हणतात की जीवा तू हार मानू नकोस. मानिनी ताई म्हणतात की जीवा जे झालं आहे ते वाईट झालंय, पण सगळं नीट होणार आहे.
आणि ताई म्हणतात की माझा राग नाहीये तुझ्यावर, कळलं. इकडे जीवा म्हणतो. मानिनीताई म्हणतात की कारण तुझी नियत साफ होती. मानिनीताई म्हणतातच की अर्थात एक सर कायम राहील मनात, काव्याने नाही पण तू सांगायला हवं होतंस रे मला. मी ताई म्हणतात की का नाही बोललास रे माझ्याशी. जीवा त्यांचा हात पकडून म्हणतो की आई आई मला सगळं मान्य आहे, पण साठी हवं तर मला मार झोड उपाशी ठेव, मला वाटेल ते कर, मला तर तू आणि बाबा माझ्याशी अबोला नका राहू. पण आता मला नंदिनीला आणायला जायचंय. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनीताईंना हे वेगळंच वाटतं. तेव्हा म्हणतो की आल्यावर बोलूयात आपण. प्रेक्षकांनो, इकडे मानिनी काकू म्हणतात की नंदिनीला थांब नंदिनीला. आणि ताई म्हणतात की अरे नाही आत्ता नको जाऊस. ते म्हणते की हे बघ जीवा, प्लीज प्लीज ऐक. जीवा म्हणतो की हा. मानिनी ताई म्हणतात की नंदिनीसाठी हे खूप धक्कादायक आहे, तर तिला थोडं शांत होऊ दे, तिला थोडा वेळ दे जीवा. आणि बघा इकडे जीवा हसतो, म्हणतो की अगं आई ती सुद्धा मला मिस करते. मेसेज आला होता आता मी वर बसलो होतो ना, तेव्हा तिचा बीप वाजलं होतं, मेसेज आला होता. बघा प्रेक्षकांनो, जीवा म्हणतो की हे घड्याळ तुला आठवतं का, जे नंदिनीने मला गिफ्ट केलं होतं, फिलिंग वॉच. जीवा म्हणतो की हे वाजलं म्हणजे मला तिने मेसेज करून सांगितलं ती मला मिस करते आहे, पण तुम्ही जातो. तेवढ्यात मानिनीताई म्हणतात की नक्की तुला असंच वाटतंय की काय ते झालंय. म्हणतो की आई हे बघ काय असतं, ठरलं होतं की दोघांपैकी एक जण जर मिस करत असेल ना, तर हे बटन दाबायचं आणि समोरच्याला जाता आणि कळतं हे आपल्याला मिस करत आहेत म्हणून. जीवा म्हणतो वाजलं तर मला जायला हवं ना तिला भेटायला. प्रेक्षकांनो, मानिनीताईंना सगळ्या गोष्टीची माहिती असते, त्यामुळे ते म्हणतात की जीवा एक सांगू का तुला. म्हणतो की काय. मानिनीताई म्हणतात की तिला फोन करून सांग, असंच जाऊ नकोस प्लीज. म्हणतो की हा हे करेक्ट आहे, वाट बघत बसले असेल माझ्या फोनची, तिला फोन करून सांगतो ना मी निघालोय म्हणून. प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी आता काव्याशी बोलायचंच नसतं म्हणून ती उठून रूमकडे जाण्यासाठी निघते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि त्याच्यावर नाव असतं पसारेवाला. काव्या फोन उचलते आणि ताईला म्हणते की घे ना. प्रेक्षकांनो, इकडे ताईच्या मनात जो राग आहे तो कोणीच समजू शकत नाही, त्यामुळे तो फोन रिसिव्ह न करता ती तिच्या रूमकडे निघून जाते. प्रेक्षकांनो, ही फक्त आरुषी हॅलो बोलते, तर इकडे जीवा लगेच बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की हॅलो नंदिनी, तू अजिबात काळजी करू नको, मला तुझा मेसेज मिळाला आहे, तुला घ्यायला येतोय, तू रेडी राहा, घ्यायला येतोय ओके. आरुषी म्हणते की एक मिनिट जिजू. का प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीचे बाबा तिची बॅग घेऊन तिच्या रूमकडे जातात. आरुषी म्हणते की जिजू ऍक्च्युली चुकून ते बटन दाबल्या गेलं. म्हणतो की काय. आरुषी म्हणते काय ना, काव्याकडून चुकून ताईच्या घड्याळाचं बटन दाबल्या गेलं म्हणून तुमच्या इकडे बेल वाजली. जीवा म्हणतो की चुकून खरंच. जीवा म्हणतो की खरंच चुकून झालाय का आरुषी. जीवा म्हणतो की काय ना, मगाशी तिने मला हाक मारण्याचा भास झाला ग, तितक्यात घड्याळाचं बीप वाजलं. म्हणतो की काम कर ना, ती आहे का आसपास तिथे, तिला दे ना फोन जरा, म्हणा तिला जीवा अशी एकदाशी हाक मार म्हणावं, तिला दे ना. आता बघा इकडे आरुषवीचं सुद्धा दोघांमध्ये असं हे झालेलं आहे की काय करावं ते. प्रेक्षकांनो, हे मानिनी त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून त्या त्याच्याकडनं फोन घेऊन घेतात. मानिनी काकू म्हणतात की आरुषी तू ताईची काळजी घे हा, जीवा नंतर फोन करेल तुला ओके. इकडे आरुषी म्हणते की ओके. प्रेक्षकांनो, इकडे आता जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं. तो त्या चेअरवर जाऊन बसतो आणि म्हणतो की चुकून झालं. प्रेक्षकांनो, त्याला काय बोलावं हे सुचत नाही. तो म्हणतो मला चुकून काय झालं हे काहीच कळत नाही. प्रेक्षकांनो, जीवा म्हणतो आईला की हे सगळं नीट होईल ना. प्रेक्षकांनो, इकडे जीवा म्हणतो की चुकून नाही, ती मनापासून मला फोन करेल ना. आणि इतका रडतो आणि त्याच्या आईच्या पोटाशी लिपटून रडत बसतो. आणि काकू त्याला दिलासा देतात आणि म्हणतात की नंदिनी नक्की बोलेल तुझ्याशी हं. आणि काकू म्हणतात तू स्वतःवर विश्वास ठेव, कळलं, बाहेर मारू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. करूया. मानिनी काकू म्हणतात की एक लक्षात ठेव, जे तुझं आहेत ना ते तुझ्यापाशी येणारच. तेव्हा म्हणतो की हो आई, पण जर माझं स्वतःहून माझ्यापाशी नाही आलत ना, तर मी त्याला माझ्याकडे वळवीन. इकडे प्रेक्षकांनो, इकडे जीवा आणि त्याची आई हे दोघेही म्हणजे मानिनीताई जीवाची खूप समजून काढतात आणि तो सुद्धा आईचं बोलणं समजून घेतो आणि तिच्या गळ्यात पडून रडत असतो.
प्रेक्षकांना आता इकडे नंदिनी तिच्या विचारांमध्ये असते आणि तेवढ्यात तिथे तिचे बाबा बॅग घेऊन येतात आणि तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की मी बाप म्हणून फेल झालो का ग? पहिल्या वेळेत देशमुखांचं स्थळ नाकारलं असतं हे सगळं इथवर आलंच नसतं. म्हटलं होतं ते त्या घरात ती वसुंधरा मुलींच्या संसाराला नजर लावेल कदाचित. तेच तर माझ्याच मुलीनं तिच्या मोठ्या बहिणीच्या संसाराचं स्वप्न पुसलंय. प्रेक्षकांनो इकडे बाबा म्हणतात की हे बघ बाळा, मी तुझी साथ सोडणार नाहीये, त्या काव्याला मी कधीच माफ करणार नाहीये. तेवढ्यात नंदिनी म्हणते की बाबा कधी येणार आहे? बाबा म्हणतात की फोन करतो मी, आज तिची फ्लाईट आहे, कधी येणार आहे विचारतो, ती आल्यानंतर मी शारदाशी बोलेल. सगळं कळल्यानंतर माझ्यासारखीच तिची अवस्था देखील होईल. ती सुद्धा काव्याची चांगली खरडपट्टी काढेल, सुद्धा काव्याला जाणीव करून देईल की तिने खूप मोठी घोडचूक केली आहे. शारदाला सांगेल की तू नंदिनीच्या मागे लागू नकोस. प्रेक्षकांनो इकडे नंदिनी म्हणते की माझ्या मागे. बाबा म्हणतात की दुसऱ्या लग्नासाठी. नंदिनी कसं बघते बाबांकडे. बाबा म्हणतात की नाही मी अजिबात तुझ्या मागे लागणार नाही दुसऱ्या लग्नासाठी. शारदाला सुद्धा मी सांगणार आहेत की अजिबात मागे लागू नकोस. माझ्या मुलीचं लग्न एकदा आधी मोडलं आहे. लग्नाविषयी तुला जे काही वाटलं ते तू कर. हा शब्द अगदी अंतिम असेल, पण एक बाप म्हणून मला पुन्हा हारायचं नाहीये. माझ्या मुलीला पुन्हा हारताना बघायचं नाहीये तुम्हाला. प्रेक्षकांना असं बोलून बाबा पण खूप रडत असतात. आता बघू आपण की इकडे आता हा पार्थ गाडीमध्ये बसलेला असतो. प्रेक्षकांनो तेवढ्या तिकडे आपण बघतो की रम्या येते आणि तिला नेमकं तिच्या आईचा फोन येतो आणि ती फोन उचलते आणि म्हणते की हा आई बोल. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की अगं कुठे तू बाळा? रम्या म्हणते की मी खाली पार्किंग मध्ये आहे. तू आत्या म्हणतात की तिथे काय करतेस आता? रम्या म्हणते की खांदा देण्याची तयारी करते. आत्या म्हणतात की कोणाला? आपल्या इतक्या ब्रिलियंट प्लॅन मुळे दोघांच्या सुद्धा प्रेमाला मूठमाती मिळाली आहेत ना. त्या हसतात आणि म्हणतात ती तर मिळालीच आहेत ग. तर मग त्या बिचाऱ्या पार्थला खांद्याची गरज तर पडणारच. खांदा माझा असेल. स्वात्या म्हणतात की अच्छा अंधाराचा खांदा देतेस होय. स्वात्या म्हणतात खरंच ग बिचारा कमालीचा कोसळला असेल ना. इकडे रम्या म्हणती माहित नाही, खरं तर आत्ता आम्ही बाहेर आलो कारण एक कॉन्फरन्स कॉल होता. म्हणते की मला असं वाटलंच नव्हतं तो इतक्या लवकर काम हातात घेईल. मी म्हणते की बायकोचा हात तर आता हातात घेऊ शकत नाहीये ना, काय करणार, कामच हातात घेणार. स्वात्या म्हणतात की तो कामात आता स्वतःला इतकं गुंतवून घेईल ना, झालेल्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करेल तो, बघच. काही रम्या काय म्हणते की नाही मी अजिबात तसं होऊ देणार नाही. उलट जे काही झालंय त्या सगळ्याची मी सतत त्याला आठवण करून देत राहील आणि त्याला असं पाऊल उचलायला लावेल की त्याच्यामुळे गुरुजींनी सांगितलेलं सगळं खरं होईल. रम्या म्हणते आता पार्थला जर गुंतायचं असेल ना तर आता फक्त त्याने माझ्यात गुंतवावं. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये मी अडकूच देणार नाही. स्वात्या म्हणतात की अगदी तसंच कर. स्वात्या म्हणतात पण हे बघ रम्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी सारखा आतताईपणा करायला जाऊ नकोस. पेशन्स ठेव. पार्थची जी कंडिशन आहेत ना खूप वल्नरेबल आहे आणि अशा कंडिशन मध्ये तर गोष्टी आपल्या बाजूने घडतात हे तर पूर्णपणे बिघडतात. म्हणून त्याच्याशी बोलताना प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द अतिशय जपून वापर. जे शब्द वापरशील ना ते काव्याने दिलेलं जखमांवरचं मलम ठरलं पाहिजे. नाही रम्या म्हणते की तू आता सगळं माझ्यावर सोड. रम्या म्हणते की पेशंटला कशी पेन किलरची सवय लागते ना, हेच पार्थला आता माझी सवय लावणार आहे मी. स्वात्या म्हणतात की बाय, ऑल द बेस्ट. प्रेक्षकांनो आता ही रम्या फोन ठेवते आणि गाडीमध्ये बसते. तेवढ्यात पार्थ तिला बघतो. प्रेक्षकांनो आता हिचं नाटक चालू केलेलं आहे. रम्या म्हणते की पार्थ असं आतल्या आत कुडत बसू नकोस रे, बोल माझ्याशी. तुम्हाला तुझी मैत्रीण मानतोस ना, मग तुझ्या मनात जे काही असेल ना ते अगदी मन मोकळेपणाने बोल. बघा हा एवढ्या मोकळ्यापणाने बोलतो की डायरेक्ट विचारतो की रम्या तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. प्रेक्षकांनो त्यानंतर आता इकडे बाबा खाली आलेले असतात आणि आरुषी आणि ही काव्या बसलेल्या असतात. काव्या बाबांना बघते आणि म्हणते की बाबा माझ्याशी बोला ना बाबा. बाबा म्हणतात की अजिबात माझ्याशी बोलू नकोस. कोण लागतो मी तुझा? कोणीही नाही. बाबा तिच्यावर खूप ओरडतात आणि म्हणतात मी जर तुझा कोणी लागत असतो ना तर तू मला सगळ्याच गोष्टी आधी सांगितल्या असतात. ऋषी म्हणते की बाबा तुम्हाला अजूनही कळत नाहीये का काव्या कुठल्या सिच्युएशन मधून जातेस ते. बघा प्रेक्षकांनो इकडे या ऋषीला कळत आहेत की काव्याची सिच्युएशन सुद्धा कोणीतरी समजून घेतली पाहिजे. पण बघा ना प्रेक्षकांनो, हे म्हणजे नंदिनीचे बाबा फक्त नंदिनीचीच बाजू समजून घेत आहेत, काव्याची बाजू कोणी समजून घेत नाहीये.
ऋषी म्हणते की अहो तुम्ही तिला लग्न करायला सांगितलं आहे, हा तुम्हीच तिला बोलतायत. आय मीन मला तुम्हाला गिल्ट नाही द्यायचे, तुम्हीच काव्याला सतत बोलून गिल्ट नका देऊ प्लीज. ऋषीवरच चिडतात आणि म्हणतात की तू तू मध्ये बोलू नकोस प्लीज, ते बोलू नकोस. या काव्याताईमुळेच नंदिनी ताई आणि पार्थ आतल्या आत घुसमटतायत. हे पार्टीमध्ये सगळ्यांसमोर विक्रमची आणि मानिनी वहिनींची मान खाली गेली. बाबा ठरवून मोकळे झाले आणि म्हणतात की तू तू आणि जिव्हा गुन्हेगार आहात सगळ्यांचे. हा प्रेक्षकांनो, इकडे काव्यामध्ये काय गुन्हा केला मी बाबा, सांगा ना काय गुन्हा केला? माझ्या बहिणीचा विचार करून मी गप्प बसली, हा गुन्हा केला? देशमुखांच्या घरातल्या सगळ्यांचा विचार केला म्हणून गप्प बसली, हा गुन्हा केला? स्वतःचा भूतकाळ विसरून पार्थचा हात धरण्याचा निर्णय घेतला, हा गुन्हा केला? म्हणतात की हो, तुझा भूतकाळ तू सगळ्यांपासून लपवला, हा गुन्हा होता. प्रेक्षकांनो, तेवढ्यात काव्याची आणि म्हणजे या दोघींची आई आलेली असते, तिघींची, आणि त्याही म्हणतात की हो मग मी पण गुन्हेगार आहेत. प्रेक्षकांनो, आता इकडे ह्या पार्थने रम्याला प्रश्न विचारलेला असतो आणि म्हणतो की सांग ना, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे? प्रेक्षकांनो, रम्या म्हणते की हे काय होतंय, हे मला भास होत आहे का मला फायनल पार्थला कळलं वाटतं की मी त्याची करेक्ट चॉईस आहे? हे पार्थ म्हणतो की रम्या म्हणते की हो, असं काय विचारतोयस पार्थ, मी लहानपणापासून प्रेम करते तुझ्यावर, आता सुद्धा एक कणभर सुद्धा कमी झालेलं नाहीये, खूप प्रेम आहे तुझ्यावर पार्थ. त्या प्रेक्षकांना इकडे पार्थ म्हणतो की मला वाटलं तू नाही म्हणशील. रम्या म्हणते की असं का वाटलं तुला? पार्थ म्हणतो की नाही, मला असं वाटलं रम्या तू मला असं म्हणशील की नाही पार्थ मी मूव ऑन झालेली आहे. पार्थ म्हणतो की म्हणजे मला आता तुला विचारायला लागलं असतं की म्हणजे वाटलं असतं की खरं प्रेम विसरायला कितीसा वेळ लागतो? थोड्यात रम्या सुद्धा आता थोडीशी गडबडते आणि म्हणते की नाही अरे, तुला खरं सांगू का, खरं प्रेम वगैरे काही नसतं. आपण जर ठरवलं ना तर आपण लवकर बाहेर पडू शकतो या सगळ्यातनं. आणि मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत, मी तुला मदत करेल काव्याला विसरायला, मी आहे तुझ्यासोबत. प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की तू स्वतःकडेच बघ एकदा बोलण्याआधी. प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की माझं लग्न झालेलं असताना तू असं म्हणते की तुझं माझ्यावरचं प्रेम अजून वसरलं नाहीये, तू माझ्या बाबतीत असं कसं बोलू शकतेस की मी मला लगेच विसरेल म्हणून? हा पार्थ म्हणतो की मनावर लिहिलेलं पुसलं जाऊ शकतं, पण मनावर कोरलेलं कसं पुसणार आहे? अजूनही काव्याचं अस्तित्व जाणवतंय मला या घरात. त्या बेडरूम मध्ये गप्पा, माझ्यावर फिस्कारणं, मला आर्किटेक्ट बोका म्हणणं, हातची सिनेमन कॉफी, रेड वेल्वेट पेस्ट्री, आमचं काव्यार्थ, आमचं 11 आमचं युनिवर्स कसं पुसलं जाईल हे? पार्थ म्हणतो की माणसं सोडून गेली तरी त्यांच्या आठवणी राहतात मागे. पार्थ म्हणतो की जखमा भरायच्या आधी ना त्याचे व्रण तसेच राहतात. को असलेला माणूस गेला तर दिलेले व्रण का जपून ठेवायचे? काय करू, कसं विसरू मी काव्याला? प्रेक्षकांना आता ही रम्या म्हणते की पार्थ तू शांत हो, मी आणि तेवढ्या तिथे पाण्याची बॉटल असते आणि ती पाण्याची बॉटल पार्थकडे देते आणि म्हणते की तू थोडंसं पाणी पी, थोडं शांत हो. या प्रेक्षकांना इकडे हा पार्थ पाणी प्यायला जाणार तेवढ्यात त्याला आठवतं की आपण तर मेलो आहोत. म्हणजे कसं, पाण्याने तो आंघोळ करून घेतो ना, तो की नाही नको, आधीच हा पार्थ मेला, त्याचे अंशही लवकर गेलेच पाहिजे, अजूनही काही आठवायचं नाहीये. आणि बघा प्रेक्षकांनो, हा त्या गाडीत नव्हतून बाहेर निघून जातो. बघा इकडे ही रम्या आता तारे मोजत असते आणि म्हणते की पार्थला काव्याच्या आठवणी इतक्या लवकर नकोशा झाल्या आहेत, पटकन मूव्ह ऑन व्हायच्या गोष्टी केल्यात पार्थने. प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते की तू आता काळजीच करू नको पार्थ, काव्याला लवकरात लवकर तू कसा विसरशील आता मी बघते. आता बघा ही काय बघणार आहे आपल्याला ते नंतरच कळेल. आता बघू इकडे शारदाताई म्हणजे काव्याची आई आलेली असते. तिची आई म्हणते की काव्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. बघा बाबा म्हणतात की शारदाची आई म्हणते की तो तिचा भूतकाळ होता, ती सांगते ना तुम्हाला. बाबांचं तेच म्हणणं असतं की कुणाला का नाही सांगितलं आधी. शारदाताई म्हणतात की मला सांगितलं होतं तिने. बघा प्रेक्षकांनो, आता एक मिटवायला जावं तर दुसरं उघडं होतं, असंच काहीच झालेलं आहे. तिची आई म्हणते की तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे हे लग्नानंतर सांगितलं होतं तिने मला. बाबा म्हणतात की शारदा काय बोलतेस तू हे? आणि प्रेक्षकांनो बघा, हे अजूनच धक्कादायक गोष्ट आहे की नाही प्रेक्षकांनो? आणि ही गोष्ट नंदिनी ऐकून घेते आणि म्हणते की आई
प्रेक्षकांनो आता इकडे या माईलेकी एक झालेल्या आहे आणि इकडे हे बापलेकी एकत्र झालेले आहेत. आणि नंदिनी म्हणते की मला तर आता माझीच माणसं अनोळखी वाटायला लागलेली आहे. आणि म्हणते की नाती संपली, लग्न मोडलं. तेवढ्यात काव्या म्हणते की नाही ताई, असं काही झालेलं नाहीये. म्हणते की पार्थचं माझ्यावर आणि जन्मेजयचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहेत ग. प्रेक्षकांनो इकडे यांनी शॅम्पेन काढलीये, म्हणजे काय असेल ते, आणि मस्त पार्टी करतायत आणि म्हणतायत की आजची रात्र मस्त शांत रडून रडून काढलेली आहे. हा प्रेक्षकांनो इकडे पार्थ पण आपण बघतो की कसा झोपलेला आहे ते. आणि इकडे ही वसवात्या म्हणतात की पण उद्याची सकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये अजून एक वादळ घेऊन येणार आहे. बघा प्रेक्षकांनो, ह्या वसवात्याने अजून एक प्लॅन म्हणजे केलेला असतो कांड. आता इकडे पिहू म्हणते की 16 डिसेंबरची अजून एक रील व्हायरल झालेली आहे. प्रेक्षकांनो ती रील कोणती आहे आता ते आपल्याला उद्याच कळणार, कारण इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा उद्या भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.